इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झालं, पण याच ईश्वरपुरातील तालिबानी प्रवृत्तीच्या राक्षसांनी सांगलीत हैदोस घातलाय. सांगलीत ईश्वरपुरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. एका 14 वर्षाच्या मुलीसोबत जे घडलंय ते ऐकलं तर तुमच्याही अंगाची लाहीलाही होईल. तीव्र संतापानं तुम्ही अस्वस्थ व्हाल. काय घडलंय? सांगलीत ज्यामुळं अवघा महाराष्ट्र ओशाळला, ऐका पोलिसांच्या तोंडून. भर थंडीत मध्यरात्री एका शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचारानं सांगलीत खळबळ माजली. कारण या हैवानाने या मुलीवर अत्याचार करून तिला सोडलं नाही, तर तिच्या स्त्रीत्वाला, तिच्या मानसन्मानाला पार धुळीत मिळवून टाकलंय. सांगलीच्या इस्लामपुरात मध्यरात्री या तरुणाने या मुलीसोबत घृणास्पद प्रकार केला. ते ऐकून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित झालेत. ईश्वरपुरात राहणाऱ्या 8वीत शिकणाऱ्या मुलीचं रात्री दोघांनी अपहरण केलं आणि बाईकवरून अष्टर रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या मागील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या चिमुरडीनं विरोध केल्यानंतर तिला या दोघांनी पट्ट्यानं बेदम मारहाण केली. आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी अत्याचारानंतर मुलीचे कपडे घेऊन पळ काढल्यानं हाडं गोठवणाऱ्या थंडीत ही अल्पवयीन मुलगी नग्नावस्थेत 1 किलोमीटर चालत आंबेडकर नाका परिसरात आली. मुलगी बचावासाठी रस्त्यावर आली आणि स्थानिकांनी तिची विचारपूस केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. अमानुष या शब्दाला लाज आणेल असा प्रकार सांगलीत घडला असून मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघांना बेड्या ठोकत पॉस्को अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर आधीच मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याचं पोलीस तपासात समोर आले. यामुळे एका कोवळ्या जीवाला वेदना देणाऱ्या आरोपींना पोलिसांचा अजिबातच धाक नव्हता. हेच या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे आता पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे पुन्हा दाखवून देण्याची वेळ आली आहे. मराठी न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.